मागील व्हिडिओमध्ये आपण पुनर्जीवीकरण मॉडेलबद्दल आणि जलाशयांमधून गाळ कसा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो याबद्दल शिकलो। या व्हिडिओमध्ये आपण जलाशयांमधून गाळ खोदण्यात यंत्राची भूमिका आणि गाळ वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर समजून घेऊ। जलाशयातून गाळ काढण्यासाठी मुख्यतः दोन प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो। पहिलं चेन मशीन, ज्याला एक्सकेवेटर असं देखील म्हणतात, आणि दुसरं टायर मशीन। जलाशयाच्या पुनर्जीवीकरण परियोजना अंतर्गत चेन मशीन आणि टायर मशीन दोन्ही गाळ काढण्याचे काम पार पाडण्यात कार्यक्षम आहेत। क्षमतेच्या दृष्टीने चेन मशीन ताशी अंदाजे 90 ते 110 घनमीटर उत्खनन करू शकते। टायर मशीन ताशी अंदाजे 40 ते 45 घनमीटर उत्खनन करू शकते। गाळ काढण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करावा याची निवड प्रामुख्याने 3 घटकांवर अवलंबून असते। गाळ वाहून नेण्यासाठी जमवलेल्या लोकांची संख्या। साधारणपणे जेव्हा उत्खनन करण्यासाठी टायर मशीनचा वापर केला जातो तेव्हा सुमारे 14 ते 16 ट्रॉली दर तासाला गाळ वाहून नेण्यासाठी रांगेत उभ्या असतात। चेन मशीन क्षमता जास्त असल्याने जर जास्त लोक जमवले गेले आणि गाळ वाहून नेण्यासाठी प्रति तास अधिक ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध असतील तरच ते वापरणे कार्यक्षम ठरते। भूगोल भूभाग उदाहरणार्थ टायर मशीनचा वापर सामान्यतः सर्व ठिकाणी केला जातो, परंतु जर गाळ खडकाळ असेल आणि उत्खनन करणे कठीण असेल तर चेन मशीन अधिक उपयुक्त ठरते। भाड्याच्या खर्चातील फरक। डिझेलच्या गरजेतील फरक लक्षात घेता दोन्ही यंत्रांच्या किमतीत फरक आहे। या व्यतिरिक्त चेन मशीन त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक खर्च असतो जो राज्यानुसार बदलू शकतो। सोप्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक जागेचा संदर्भ पाहता गाळ काढण्यासाठी टायर किंवा चेन मशीनचा वापर केला जाऊ शकतो। आता आपण पाहू कोणकोणत्या मशीनच्या सहाय्याने हा काढलेला गाळ आपण आपल्या शेतांपर्यंत वाहून नेऊ शकतो। जलाशयातून काढलेला गाळ जलाशयापासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहून नेणं हे गरजेचं असतं। त्यासाठी विविध मशीनचा वापर केला जातो, जसं की ट्रॅक्टर, टिप्पर किंवा हायवर। या यंत्राच्या सहाय्यानं गाळ वाहून नेताना त्यांची एका ट्रिपमध्ये गाळ वाहून नेण्याची क्षमता किती हे पाहिलं जातं। जसं की जर ट्रॅक्टरने गाळ वाहतूक केली तर त्यामध्ये अंदाजे 2.2 ते 3.5 घनमीटर गाळ, टिप्परने जर गाळ वाहतूक केली तर त्यामध्ये अंदाजे 10 घनमीटर गाळ, तर हायवरच्या सहाय्याने 16 घनमीटर इतका गाळ वाहून दिला जाऊ शकतो। मित्रांनो, अशा प्रकारे आपण जलसाठ्यातून विविध यंत्रांच्या सहाय्याने प्रभावीपणे गाळ उपसा करून तो आपल्या शेतापर्यंत वाहून नेऊ शकतो।